भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द। लोणावळ्यातील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द करण्याचे आदेश। प्रस्ताव मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीकडे पाठवल्याची तक्रार। संकेत बावनकुळेचं बिल जमा करायला पोलिसांना 4 दिवस का लागले? राऊतांचा सवाल। बिलात बीफचा उल्लेख नाही, यावर विश्वास नाही, राऊतांची प्रतिक्रिया। रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंची बैठक। आगामी विधानसभा निवडणुका तसंच महायुतीतील कुरबुरींवरही चर्चा झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या गणपतीची केली आरती। बाप्पा चरणी मोदीली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज गडचिरोली। धर्मराव बाबा आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांचा आज पक्षप्रवेश। अजित पवारांना आणखी एक धक्का। मुख्यमंत्री शिंदे करणार कोस्टल रोडच्या कामाची पाहणी। निवडणुकीआधी कोस्टल रोडचं काम पूर्ण करण्यावर भर। मराठा आंदोलक राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज 11वा दिवस। उमरे भाजपच्या पदाधिकारी त्या मराठा नसल्याचा बाळासाहेब सराटेंचा आरोप, तर पदाचा राजीनामा दिल्याचं उमरेंचं प्रत्युत्तर। चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपचं लायसन्स स्थगित। कंपनी आय ड्रॉपला वेगळ्या पद्धतीने प्रमोट करत असल्यानं कारवाई। पाच दिवसांचे बाप्पा आणि गौरींना आज निरोप दिला जाणार। गणपती विसर्जनासाठी प्रशासनही सज्ज। कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून पंचगंगा नदीतच मूर्ती विसर्जनाचा इशारा। पोलिसांकडून नदीकाठी बॅरिकेडिंग। संघटना बॅरिकेडिंग तोडून घुसण्याची शक्यता।